Cancer Healer Center, a new beginning. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे 4000 कोटी वळवले तर माझ्या विभागाचे पैसे घेताना माझी संमती तरी घ्यायला हवी होती. शिरसाटांकडून खंत व्यक्त. उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. विविध प्रकल्पांवर यावेळी चर्चा. अदानींचे मुंबईत धारावी पुनर्विकास प्रकल्पासह आणखी 4 प्रकल्प निर्माणाधीन. जयंत पाटील आमच्याकडे येतील, मी नाराज नाही, मला बाहेर बोलण्याची चोरी आहे. जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर गुलाबराव पाटलांचा दावा. औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याचा बजरंग दलाचा इशारा. तर सरकारनं औरंगजेबाची कबर काढावी, नाहीतर आम्ही बाबरीप्रमाणे उद्ध्वस्त करू. बजरंग दल आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेमध्ये वाढ. तर एक SRPFची तुकडी आणि 2 पोलीस अधिकारी त्या ठिकाणी तैनात. पतीवर खोटा गुन्हा दाखल. रानडुक्कर पकडण्यासाठी ढाकणे गेले होते तर खोक्या भोसलेच्या पत्नीची प्रतिक्रिया. दरम्यान रील्स बनवण्यासाठी मुकादमानं पैसे आणल्याचाही दावा. राष्ट्रवादी काँग्रेसची दुपारी बैठक. विधान परिषदेच्या एका रिक्त पदासाठी 75 इच्छुकांचे अर्ज. झिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांची नावं आघाडीवर. बैठकीत एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट. मुंबईतील तापमान सुद्धा आता 34 अंशांच्या पुढे. तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान 40 ते 41 अंशांवर. उन्हाची तीव्रता वाढताच राज्यातल्या धरणांमधील पाण्याची साठवण पातळी आता खालावली. तर मार्च महिन्यातच 3000 मोठ्या आणि मध्यम धरणातील पाणीसाठा हा 52.71%. तुकाराम बीचच्या निमित्तानं देहूमध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी. तुकोबांच्या नामघोषानं देहूनगरी दुमदुमली. तुकाराम बीजेचा देहूमध्ये जय्यत सोहळा पार पडणार. पिंपरी चिंचवडमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत. तर 40 दिवसात 1092 तक्रारी. 543 तक्रारींचा निपटारा. तर 549 तक्रारी प्रलंबित. रायगड जिल्ह्यातील कशेडी ते खारपाडा दरम्यान आज अवजड वाहतूक बंद. महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्वाचा निर्णय. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहणार. पश्चिम रेल्वेवर आज कोणताही ब्लॉक नाही. बाहेरगावी गेलेल्यांचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे निर्णय. मात्र मध्य रेल्वेवर दिवसकालीन ब्लॉक. मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ. तर मुंबईमध्ये हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत. AQI 125 वर. अंधेरीमध्ये सध्या वाईट हवेची नोंद. फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. फास्टॅग न वापरणाऱ्या वाहनधारकांना दुप्पट रोख रक्कम द्यावी लागणार. भारतासह जगभरात छावा चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती. छावाची देशांतर्गत 600 कोटींची कमाई. तर जगभरातील कमाई 750 कोटींवर. 64 माओवाद्यांचं तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण. आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांना तेलंगणा सरकारकडून प्रत्येकी 25,000 रुपयांची मदत. मुंबई इंडियन्सनं दिल्लीवर विजय मिळवत दुसऱ्यांदा पटकावलं WPLचं जेतेपद. तर मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर 8 धावांनी विजय. Cancer Healer Center, a new beginning.